हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती. तर मी तुमच्यासाठी सगळे व्हिडिओज जे घेऊन येत असते आणि नवीन नवीन व्हिडिओज असतात, त्यासाठी तुम्ही खूप छान छान प्रतिसाद देतात, त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद. तर आजचा असाच टॉपिक आहे हा, हेल्दी बायका किंवा स्लिम बायका असतील त्यांच्यासाठी सुद्धा. तुम्ही हेल्दी असाल त्यासाठी सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याची खूप गरज असेल आणि तुम्ही अंडरवेट असाल तरीसुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ह्या लुकने जे तुमचं म्हणजे मी जे टिप्स सांगेल त्याने तुमचं लुक खूप छान दिसेल. आणि याहीपेक्षा तुमच्याकडे स्वतःच्या ज्या टिप्स असतील त्या मला स्वतःला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मला सुद्धा काही टिप्स तुमच्या मिळतील. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. चला तर मग पेटिकोट स्लिम दिसण्यासाठी ह्या प्रकारचे जे पेटिकोट आहे तुम्ही जर यूज केले तर ही साडी चोपून चापून बसते आणि व्यवस्थित दिसते. त्यात मग येतो हा सॅटिनचा. हा जो सॅटिनचा आहे हा आजकाल ते जिमी चूमध्ये घालायला देतात, पण जिमी चूमध्ये काय होतं ते दिसतं म्हणून. जिमीचू हे फक्त ते फॅब्रिक दिसू नये म्हणून, पण हे पण वापरले तरी चालतात. पण यापेक्षा जे अगोदरचे मी दाखवले तुम्हाला त्या प्रकारे जर वापरले तर खूप छान. आणि नाहीच भेटले तर आपले सॅटिनचे सुद्धा खूप छान आहे. कॉटनपेक्षा सॅटिन कधीही चांगलं. म्हणजे कॉटनचेही समजा डेली यूजमध्ये तर कॉटनच यूज करतात बायका, ज्या डेली यूजमध्ये सुद्धा हे घालतात, साडीज वेअर करतात कधी म्हणजे, तर त्यांच्यासाठी तर कॉटनच पाहिजे. कारण कॉटनचा कपडा टिकतोही आणि चोपून म्हणजे साडी बसते व्यवस्थित, फक्त थोडी फुगते वगैरे. तर कॉटनसुद्धा खूप छान असते, पण तरी ती स्लिम दिसावी, कुठेतरी स्पेशल आहे आपलं ओकेजन म्हणून जर आपल्याला ती घालायची असेल तर सॅटिन किंवा शेपवेअरमध्ये जे पेटिकोट भेटतात त्या पेटिकोटपैकीच तुम्ही स्पेशल दिवशी तरी ते एक तरी असावा असं मला स्वतःला वाटतं. आणि जर तुम्ही बारीक असाल तर या प्रकारची साडीसुद्धा तुम्हाला खूप जास्त छान दिसते बारीक बायकांना. आणि हेल्दी जरी असाल तरी हेल्दी बायकांनासुद्धा व्यवस्थित. तर अशा प्रकारचं असतं हे शेपवेअर आहे. आजकाल कुठेही अवेलेबल आहे, इवन म्हणजे ऑनलाईन म्हणा किंवा ऑफलाईन, पण ऑफलाईन थोडं कमी असते. सिटी वगैरेमध्ये तर भेटूनच जाते. थोडं एक्सपेन्सिव्ह आहे, थोडं आपले जे कॉटनचे पेटिकोट्स असतात त्या पेटिकोटपेक्षा थोडं एक्सपेन्सिव्ह आहे, पण तरीसुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करायला काही हरकत नाही आहे. आणि हे ब्लॅक पिस्ता कलर हे जे असतात ना, हे पण कधीतरी म्हणजे शेपवेअरमध्ये घेतले तर ते सगळेच छान दिसतात. आणि डेली वेअरमध्ये तर कॉटन आपलं असतंच त्यात. आणि इवन कॉटनच्या याला सुद्धा घेर असतो, ते सुद्धा छान. आजकाल कॉटनमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत, तरी पण कॉटनचे आजकाल फक्त एजेड बायका वापरतात, पण आपल्याला सुद्धा एखादा असणे आवश्यक नाही. आणि हे कम्फर्टेबल असाल, समजा न्यूली तुम्ही मॉम असाल तर त्यांच्यासाठी हे थोडे अनकम्फर्टेबल वाटतात, कारण हे आपल्याला वापरायची सवय नसते. आपल्याला पहिलेपासूनच कॉटन किंवा सॅटिनसुद्धा आजकालच आलेले आहेत. तर सॅटिन पण आपण पार्टीवेअर साड्या वगैरे असलो त्यावरच वापरतो. आणि याने काय होतं, हे आपल्या शेपचं असल्यामुळे हे खाली पण घरंगळत नाही किंवा खूप जास्त असा मोठा दिसत नाही, अशा प्रकारे असतात. तर तुम्हाला कोणत्या कोणत्या टिप्स आवडल्या ते मला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा. शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलवरती आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी सुद्धा खूप 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 धन्यवाद. आणि या सगळ्या सुद्धा व्हिडिओची, ज्या पहिले व्हिडिओत आहे त्या सगळ्या व्हिडिओची जी लिंक आहे मी तुम्हाला खाली